सचिन अहिरांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे सेनेचे प्रयत्न सुरू झालेत। वरळीतील पदाधिकाऱ्यांची काल एक बैठक पार पडली। तर बेस्ट कामगार सेनेचा उद्या मेळावा आहे। अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक घेतली। बेस्ट कामगार सेनेची मातोश्रीवर काल बैठक पार पडली आहे। सचिन अहिरांच्या बंडखोरीमागे सरनाईकांची मध्यस्थी सूत्रांची माहिती समोर आली आहे। सचिन अहिरांचं मन वळवण्यात सरनाईक यांनी मध्यस्थी केल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। खासदार फुटीनंतर सचिन अहिर यांचं मन वळवण्यात शिंदे सेनेला यश आलंय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, एकीकडे आपण पाहतोय डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे प्रयत्न करतायत, तर जी दुसरीकडे सूत्रांमार्फत माहिती समोर आली की प्रताप सरनाईक यांनी सचिन अहिर यांचं मन वळवण्यात त्यांना यश आलेलं आहे। या दोन्ही बातम्यांसंदर्भात काय सविस्तर अपडेट? नक्कीच आपण पाहायला गेलं तर 22 तारखेला खासदार फुटले। 22 तारखेनंतर सचिन अहिर आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये बैठका पार पडल्या आणि त्यानंतरच सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाबाबत निश्चिती झाली आणि त्यानंतर उपसभापती निवडणूक देखील जाहीर झाली आणि यामध्ये सचिन अहिर यांना उपसभापती करण्याचा शिंदेच्या शिवसेनेकडून निर्णय घेण्यात आला आणि या संपूर्ण सचिन अहिर यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून फोडण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी मध्यस्थी केल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याचसोबत अनेक बैठका प्रताप सरनाईक आणि सचिन अहिर यांच्या झाल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। एकीकडे काल सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज भरला, शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी संपूर्ण प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न केले जात आहेत। कारण काल सचिन अहिर यांनी प्रवेश केल्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कामगार सेनेची मातोश्रीवरती बैठक घेतली। त्यानंतर वरळी मतदारसंघाचे देखील सुनील शिंदे आणि त्या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती वरळीमध्ये पार पडली आणि उद्या देखील बेस्ट कामगार सेनेचा मेळावा जो आहे तो मेळावा शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आलेला आहे। कारण बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष हे गेल्या 8 महिन्यांपासून जो सचिन अहिर जे आहे ते कार्यरत होते, त्यामुळे पक्षातून मोठी हानी होऊ नये यासाठी प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून केले जात आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय ठाकरेंच्या सेनेकडून सचिन अहिर यांना फोडण्यासाठी विशेष करून प्रताप सरनाईक यांनी मध्यस्थी केल्याची सूत्रांची माहिती आहे आणि आता पुढे काही जास्त डॅमेज कंट्रोल होऊ नये यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सावध भूमिका जी आहे ती। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।